नमस्कार शेतकरी मित्रांनो, 22 तारखेपासून पुढे कसं वातावरण राहील याचा आपण व्हिडिओ दिला होता. सध्या तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता शेवटच्या 24 तासातील इमेजेस. म्हणजे लास्ट 24 तासात काय घडामोडी घडत आहे. आणि महाराष्ट्र बघा, तर आत्ता बंगालच्या उपसागरात आपल्याला एक लो प्रेशर सायक्लोनिक सर्क्युलेशन, लो प्रेशर म्हणल्यापेक्षा सायक्लोनिक सर्क्युलेशन आपल्याला दिसत आहे. त्याचा परिणाम 22 तारखेपासून जास्त ढगाळ वातावरण राहील असं आपण परवाच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. आता आज नेमकी रडार जर का आपण पाहायला गेलो तर परिस्थिती कशी आहे, तर आपल्याला छत्तीसगड, मध्य प्रदेशच्या बऱ्याचशा भागात, आपल्याला उत्तर पूर्व भागात पाऊस चालू झालेला दिसत आहे. त्यानंतर विदर्भात आपण पाहू शकतो ह्या भागात, म्हणजे जसं की चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळचा जो पूर्व भाग आहे, आणि आता हा स्प्रेड थोडा आणखी वाढणार आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण त्याही व्हिडिओमध्ये जास्त विदर्भाबद्दलच बोललो होतो. आजही आपण आता मध्य मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र इथे कशी परिस्थिती राहील येणाऱ्या दिवसात, तर आपण जर पुढे बघायला गेलो, हे 26 तारीख आहे, तर आपल्याला पुढे हे ढगाळ वातावरण वाढताना दिसत आहे. आणि पाऊस जो राहणार आहे हे तर आपण एल निनो परिस्थिती असल्यामुळे असमान वितरण राहणार आहे, हे तर निश्चित आहेच, कारण आपण त्याचा आता अनुभवसुद्धा घेत आहोत. आता काही हवामान अंदाज देणारे जे सांगतात की एल निनो काही नाही वगैरे, तर ह्या अशा भंपक गोष्टीवर शेतकऱ्यांनी भरोसा याच्या पुढे तरी ठेवू नये. कारण आपल्याला आता हे समोर येत आहे आपल्या की नेमकं ओशनिक पॅरामीटर्स, वेदर पॅरामीटर्स हे काय असतात आणि याचा किती मोठा इम्पॅक्ट आपल्या मान्सूनवर होत असतो. तर आता शेतकऱ्यांनी गेल्या काही दिवसापासून, 15 दिवसापासून मला जे शेतकरी विचारत आहे, ऑफिसमध्ये येतात, प्रत्यक्ष भेट होते, तर तेव्हा पाणी चालू करू का हे विचारतात. तर मी त्यांना सांगत असतो की काही हरकत नाही, तुम्ही पाणी चालू करू शकता. परंतु आपण परवाच्या दिवशी जो व्हिडिओ मुद्दामून ज्यासाठी बनवला, तर थोडंफार, आणि हा सुद्धा पाऊस जो आहे हा सर्वदूर राहणार नाही, याच्यातही असमान वितरण राहील. परंतु जसं की फारच तालुक्यात काही ठिकाणी पाऊस थोडाफार येत होता, बाजूला नाही, एका शिवारात येत होता. तर सध्याची परिस्थिती अशी आहे की हा जो आपल्याला आता वातावरण बनताना दिसत आहे, तर याच्यामध्ये आपल्याला असं दिसत आहे की विदर्भात बऱ्याचशा ठिकाणी चांगल्या पावसाची आपण अपेक्षा करू शकतो. उत्तर पूर्व विदर्भ आणि विदर्भातील बरेचसे जिल्हे, तर हे येणाऱ्या 2-4 दिवसात, ठीक आहे, म्हणजे आजपासून. तर आता बघू पाऊस कसा होईल, कारण एल निनो इफेक्ट आहे, तर त्यामुळे ढगाची घनता असूनही तिथे पाऊस पडत नाही, हे तर आपल्याला आता अनुभवाला येतच आहे. परंतु एक छोटीशी अपडेट म्हणून मी हा व्हिडिओ बनवला. जर तुमचे प्रश्न असेल तर कमेंट करा. मराठवाड्यातील शेतकरी जे पावसाची वाट पाहत आहे, तर मराठवाड्यात आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस, फार जास्त नाही, अगदीच हलका, तो मान्सूनसारखा सुद्धा पाऊस राहणार नाही, परंतु आपल्याला मराठवाड्यातही काही ठिकाणी पावसाची अपेक्षा आहे. काही प्रश्न असतील तर कमेंट करा. धन्यवाद.